पहिल्या निवडणुका संपून गेलो, जवळपास मधला 4 वर्षाचा कार्यकाळ गेला. मी दुसऱ्यांदा निवडून आली आणि रविभूंच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्याच 5 वर्षात आपण जवळजवळ 27-28 करोडचे कामं करू शकलो. विकासाचे कामं प्रभागाच्या चौफेर केल्यामुळे आणि नागरिकांचा विश्वास संपादन केल्यामुळे, त्यांना पूर्ण वेळ दिल्यामुळे आज नागरिकांनी मला प्रचंड मताने निवडून दिले. कोणत्या मुद्द्याला घेऊन निवडणुकीच्या सामोरे गेले? मुद्दा स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य, बेरोजगारी, महिलांचं सक्षमीकरण, खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या येणाऱ्या काळात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विरोधात बलाढ्य उमेदवार उभे होते. बलाढ्य तर असं काही वाटलं नाही कोणी. आगंतुक आणि नवीन उमेदवार होते. त्यांनी सुद्धा आपल्या परीने ताकद लावली आहे. पण आपला 9 वर्षाचा काळ आणि त्याआधीसुद्धा आपण जवळजवळ गेल्या 22 वर्षापासून जनतेच्या संपर्कात असल्यामुळे त्यांनी मला नाकारलं. पुढील विजन काय आहे आपलं? हेच प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि महिलोन्नतीसाठी, युवकांसाठी जे काही जास्तीत जास्त केलं जाईल ते करू. मी प्रमोद सुधाकर मानले, प्रभाग क्रमांक 2, संत गाडगेबाबा PDMC प्रभागातून मी ड या विभागातून निवडून आलेला आहे. आमचे आमदार सौ सुलभाताई खोडके व तसंच आमचे नेते मार्गदर्शक संजयरावजी खोडके साहेब यांच्या आशीर्वादाने आम्हाला ही तिकीट मिळाली होती. तसंच या जनतेच्या प्रेमापोटी जनतेनं दिलेला प्रचंड आशीर्वाद आम्ही दोघंही, माझे सहकारी मिनलताई सवई या बमधून निवडून आलेल्या आहे. प्रभाग क्रमांक 2मधूनच आम्ही दोघंही नवीन पहिल्यांदाच निवडून आलेलो आहे. आज आमची खरी कसोटी आहे. आता जनतेच्या याच्यात आमची खरी कसोटी आहे. आम्ही प्रचंड कामं करणार आहे यावेळी. जसं चौक सौंदर्यीकरण असेल, प्रभागातील मंदिरांचे सुशोभीकरण असतील, खुल्या जागेला चेन लिंक फेन्सिंग असेल, ठिकठिकाणी बसण्यासाठी बेंचेस असतील, हे तसंच सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या असतील, तसंच साफसफाई हा मुद्दा प्रामुख्याने असतो. घराघरात घंटीकटला पोचला पाहिजे. हे प्रामुख्याने आम्ही कामं करू आणि जनतेचा विश्वास जिंकू, एवढंच मी सांगू शकतो. मी मिनल योगेश सवई, प्रभाग 2ची PDMC गाडगेबाबा PDMC उमेदवार, आणि जनतेचे खूप खूप आभार. निवडून दिल्याबद्दल जनतेचे खूप खूप आभार. मी ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे, बनारसी, प्रभाग क्रमांक 12, स्वामी विवेकानंद कॉलनी, बेलपुरा. किती आपले उमेदवार निवडून आले आहेत? कशा पद्धतीची परिस्थिती असं त्याची काय सांगा? आता आमचे 5 उमेदवार युवा स्वाभिमानचे निवडून आलेले आहेत. माझ्या प्रभागातनं आमच्या पॅनलमध्ये मी एकटी निवडून आलेली आहे. आणि कसा उत्साह वाटतोय? उत्साह प्रचंड आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आणि आमचे रविभाऊ राणा या विजयाचे काय म्हणतात, महामेरू आहेत. त्यांच्यामुळेच हा विजय आलेला आहे. आणि जिथे रविभाऊ राणा आहे तिथे विजय निश्चित आहे. ठीक आहे. प्रभागामध्ये आता काय कामं करणार, काय जनतेने अपेक्षा आहे? प्रभागामध्ये प्रचारादरम्यान जे जे शब्द माझ्या तोंडून निघाले असतील, जे जे वचन मी दिलं असेल, तर माझा प्रत्येक शब्द खरा करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि विकास विकास आणि विकास हे एकच ध्येय आहे. आणि मी नगरसेवक आहे याची मला जाणीव आहे. नगरसेवक, त्याच्यामुळे सेवा करणं हेच शब्द असेल आणि वचन असेल. आज महानगरपालिकेची झालेली सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 1मधून ब गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो आणि इथे विजयी झालो. किती मतांनी विजयी झालो यापेक्षा विजयी होणं महत्त्वाचं आहे. सामान्य प्रमाणात विचार केला तर प्रभागातील भौगोलिक परिस्थिती आणि जातीय समीकरणं या सर्व गोष्टीचा दृष्टिकोन ठेवून विषय थोडा कठीण निर्माण झाला होता. मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनतेने की आपण केलेली जी सेवा आहे, की आपलं सेवेचं जे व्रत आहे, बच्चूभाऊंच्या सांगण्यावरून आम्ही प्रहार संघटनेत काम केलं. तदनंतर आम्ही राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी संजूभाऊ खोडके यांनी दिली आपल्याला. संजूभाऊंचे सुद्धा ऋण आहेत, सौ सुलभाताई खोडके यांचेसुद्धा ऋण आहेत. त्यांनी आम्हाला आमच्या कर्तृत्वावर, कर्मावर सदर उमेदवारी दिली आणि जनतेने त्या उमेदवारीला साथ घातली. जनतेचा शब्द आम्ही कुठेही खाली पडू देणार नाही. आम्ही प्रभागातील सर्वसामान्य लोकांच्या जेवढ्या समस्या आहेत, जेवढ्या जास्तीत जास्त सोडवता येतील आणि तसेच महानगरपालिकेच्या संदर्भात ज्या लोकांच्या ज्या समस्या असतील त्या कशा आपल्याला सरसकटपणे सोडवता येतील याबाबतीत सार्वजनिक निर्णय घेऊन, सार्वजनिक कॅम्पच्या माध्यमातून अशा आपल्याला सोडवायच्या आहे. जनतेने मला जो पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानते. जनतेला जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करू. माझं नाव विकी उर्फ विशाल मारुतराव वानखडे, प्रभाग क्रमांक 9, SRP वडारी. कसं वाटतं निवडून आल्यावर
जेव्हा मित्रांचे फोन आले की विजयी झाला तर आधी तर विश्वासच नाही बसला, पण खरोखरच एक खूप असा अति वेगळा आनंद वाटत आहे की आपल्या नावासमोर आता एक नगरसेवक म्हणून पद लागलेलं आहे. खूप आनंद आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या ज्या योजना आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण प्रभागातून ज्या महिलांचं लाडकी बहीण योजना जी एकतर्फी गेली आणि त्या महिलांनी जो मला प्रतिसाद दिला तो खरंच वाखाणण्यालायक आहे. भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही योजना आहे खूप सुंदर योजना आहे, त्याचा निश्चितपणे प्रतिसाद मिळालेला आहे. प्रभागातील समस्त नागरिकांचे, मतदार बंधूंचे, सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यांनी माझ्यासाठी सगळ्यांनी कष्ट वेचले, सगळेजण घरोघरी गेले. प्रत्येक प्रभागातील प्रत्येक व्यक्तीने माझ्याविषयी जी आस्था, माझ्याविषयी जे प्रेम आहे, जे आपुलकी आहे ते त्यांनी या मतदानाच्या दानरूपी पेटीमध्ये टाकून दाखवून दिलेल्या त्या सगळ्यांना मी अगदी विनम्रपणे एकदम त्यांचे आभार मानते. आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या ज्याही योजना आहे, जसं लाडकी बहीण योजना असो, पंतप्रधान आवास योजना असो, त्याच्यानंतर आपली बसमध्ये अर्धी तिकीट असो, बचत गटाच्या महिलांना 1 लाख रुपये मानधन असो, या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला फायदा याच्यामध्ये झालेला आहे. या निवडणुकीमध्ये पुनश्च एक वार सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. सेकंड टर्म आहे हा. मला जे भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि मला माझ्या प्रभागातील लोकांनी म्हणजे नागरिकांनी जो मला मोठ्यांचा सन्मान आणि लहानांचा आशीर्वाद मिळाला, लाडक्या बहिणीचा पण मला आशीर्वाद मिळाला, त्याबद्दल मी त्यांच्या नागरिकांचे खूप खूप धन्यवाद आभार मानते आणि माझ्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आभार मानते. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मी उमेदवार होतो. काय अजेंडा आहे आता कामाचा? अजेंडा कामं पुष्कळ आहेत. अजेंडा फक्त जनता जनार्दनची योग्यरित्या सेवा झाली पाहिजे. आणि या ठिकाणी मागील 20-25 वर्षांपासून काहीच कामं अशी झालेले नाहीत ज्यांना काम म्हणता येईल. म्हणून आपल्याला संपूर्ण प्रभागामध्ये अभूतपूर्व विकास कामे आपल्याला करायची आहेत आणि आदरणीय खोडके साहेबांचा आमासनं पाठबळ आहे, जेणेकरून तो शक्य होईल. प्रशांत श्रीधर मोहाले, प्रभाग क्रमांक 3 नवसारी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मी निवडून आलेलो आहोत. काय अजेंडा आहे आपला आता? बस काहीच नाही. नवसारी प्रभागातून जे काही कामं बाकी राहिलेले आहेत ते काम करणे, जसं साफसफाई आहे, त्याच्यानंतर साफसफाईनंतर रोड, नाल्या, त्यानंतर जो काही मूलभूत गरजा आहे त्या गरजा पूर्ण करणे हेच माझं हे आहे. मी प्रभाग क्रमांक 7 मधून जवाहर स्टेडियममधून गटातून महिला राखीव म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून जिंकून आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने आम्हाला पुन्हा याच्या अगोदर मी नगरसेविका होती, पुनर्च्या निवडून येण्याची, उभं राहण्याची संधी दिली. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात पहिले धन्यवाद देते. आणि याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये सगळं गरीब जनता आहे त्यांच्यासाठी आणखी विकासाचे काम करण्याची पुन्हा ज्या मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं धन्यवाद देते. प्रभाग क्रमांक 12 माझं नाव प्रदीप बाबुराव झिवसे. मी स्वामी विवेकानंद बेलपूर या प्रभागातून आता निवडून आलेलो आहे. लोकांच्या आशीर्वादाने आणि सर्व आमच्या मित्रमंडळीच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वडील मंडळीच्या आशीर्वादाने त्या प्रभागाचं नेतृत्व करण्याची मला तिसऱ्यांदा संधी मिळत आहे. त्यामुळे मी प्रथमतः सर्व माझे मतदार बंधूचे, सर्वांचे मित्रपरिवाराचे आणि ज्याने माझ्यासाठी कष्ट घेतले सर्वांचे मी आभार मानतो. आणि या प्रभागामध्ये विकासात्मक कामं करण्याकरता मी कटिबद्ध आहे. प्रभागातील विकासात्मक कामासंदर्भातली माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याशी आमची जाहीर सभेनिमित्त आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मी प्रभागातील कामासंदर्भातली यादी दिली आणि प्रभागातील यादी त्यांनी 5 कोटी रुपयाचा निधी माझ्या प्रभागाकरता मंजूर केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वामी विवेकानंद प्रभागामध्ये स्वामी विवेकानंदचं ध्यान केंद्र, गजानन महाराज मंदिराच्या मागच्या नाल्यावरील पूल त्याच्याकडे 50 लाख रुपये आणि युवकासाठी जे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी क्रीडांगणासाठी जवळजवळ 50 लाख रुपयाचा निधी त्यांनी ताबडतोब मंजूर केलेला आहे. आता ही आचारसंहिता संपल्यानंतर त्या आम्हाला त्या निधीची तरतूद होऊन जाईल की निधीची उपलब्ध होऊन जाईल आणि नागरिकांचे जे काही कामं राहील ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि नागरिकांचे खूप खूप धन्यवाद, मतदारांचे खूप खूप धन्यवाद, त्यांचे सर्वांचे आभार. मैडम, मैं 20 साल से नगर से हूँ प्रभाग के अंदर, और वही प्रभाग से चुन गया गोरखनाथ प्रभाग से, और मैं विकास के मुद्दे पर लड़ रहा था इलेक्शन. जो ये लोग लड़ रहे थे कोई विकास का मुद्दा नहीं था कि इन्होंने पूरा प्रभाग हमारा सब सत्यानाश कर दी थी, इसलिए लोगों ने मेरे को चुन की थी. जी, आपका नाम?
आपका नाम? रतन भाऊ ढिंडुले, इसके पहले कितने साल रहे? 20 साल। 20 साल। आपका आगे का विजन क्या है? अभी क्या विकास करने की इरादा है अपना? आगे अब अच्छे करना है, क्योंकि इन्होंने जो पर्वत चढ़ा है बिल्कुल वो काम ही करना है, क्योंकि मेरे को 25-20 साल का अनुभव है कैसा काम क्या करना. हे नगरसेवकने ते आमदार बनले तशी पब्लिक म्हणून आखारी झालेला आहे यावेळेस. मागच्या वेळेस जरी गॅप पडली असेल तर आता काय अजेंडा आपला? अमरावती महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 10मध्ये मी 2017मध्ये पराभूत झालो होतो. परंतु यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले. मी खरोखर जनतेचं मनापासून आभार मानतो. जनतेनं खऱ्या अर्थानं विकासाला गती देण्यासाठी आमच्यावरती जबाबदारी दिली आहे. निश्चितपणे जनतेने टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी ठरू याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आमचे 4ही उमेदवार अतिशय सक्षमपणे काम करणारे लोक आहेत. मंगेश मनोरे अतिशय चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे. छोटूभाऊ पाटील यांची मिसेस आहे अर्चना पाटील, ही पण एकदम चांगलं काम करणारी महिला आहे. आणि आमच्यासोबत जी सुजाता जवंजाळ हे आम्ही जेवणनगरमधून घेतले आहे. त्यांचे मिस्टर राजेश जवंजाळे पत्रकारितेत आहे. अतिशय चांगलं काम करणारे तिन्ही लोक असल्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दर्शवला आणि माझ्याकडूनही लोकांना जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आम्ही करू आणि प्रभागाला विकासाची गती देऊ एवढा आजच्या प्रसंगी बोलतो. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय संजयभाऊ खोडके, आदरणीय सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत चांगल्या पद्धतीचं काम करून लोकांना विकासाला गती देण्यासाठी लोकांना निश्चितपणे आमच्यावरती विश्वास संपादित करण्यासाठी